राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातल्या दुर्दैवी मृत्यूची बातमी आल्यापासून अवघा महाराष्ट्र हादरून गेला। ही घटना घडून काही तास झाले तरी अजूनही हा धक्का पचवणं कठीणच आहे। या घटनेनंतर शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बारामतीमध्ये पोहोचले। अजित पवारांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आलंय आणि आज या ठिकाणी अंत्यविधी देखील होणार आहे। पण या सगळ्या दुःखाच्या वातावरणात एक प्रश्न सर्वत्र विचारला जातोय, अपघात नेमका झाला कसा? विमानात काही तांत्रिक बिघाड होती का? वैमानिकांची चूक होती का की हवामानामुळे हा अपघात झाला? चला तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूया। तज्ञांच्या अंदाजानुसार नेमकं घडलंय काय ते या व्हिडिओनुसार समजून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8:10 अजित पवार यांचं विमान मुंबईतून बारामतीच्या दिशेने निघालं होतं। वेळापत्रकानुसार ते विमान साधारणतः 8:50 पर्यंत बारामती विमानतळावर लँड होणं हे मात्र सगळ्यां ठिकाणी अपेक्षित होतं। मात्र लँडिंगच्या वेळेस भीषण अपघात झाला आणि त्यानंतर विमानाचे 4 ते 5 मोठे स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे मदत पोहोचायलाही उशीर झाला। या अपघातानंतर सुरुवातीला असा अंदाज वर्तवला गेलाय की सकाळी दाट धुकं असल्यामुळे विजिबिलिटी कमी झाली आणि त्यामुळेच हा अपघात घडला असावा। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या कमी दृश्यमानाचा असं सांगितलं अंदाज लावू शकतो। नायडू यांनी सांगितलं की या अपघाताची चौकशी सुरू आहे आणि AIB तसेच DGCA पथकं घटनास्थळी पोहोचली आहे। त्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार लँडिंगच्या वेळेस विजिबिलिटी पोर होती। पायलटने ATC संपर्क साधला, हवेत एक राऊंड मारला आणि विजिबिलिटी सुधारण्याची वाट पाहिली। नंतर पुन्हा लँडिंगचा प्रयत्न झाला आणि क्लिअरन्स मिळाल्यानंतर पुढच्या क्षणात अपघात झाल्याचं समोर आलंय। दरम्यान ज्या VSR कंपनीचं हे विमान आहे त्यांच्या मालकांशी देखील संपर्क झाला। विमानात कोणतेही तांत्रिक बिघाड नव्हता असं त्यांनी सांगितलं। मात्र या सगळ्या गोष्टीमुळे महाराष्ट्रापासून अजितदादा हरवले गेले। अजितदादा काळाच्या पडद्याआड गेले। संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही गोष्ट तितकी सोपी नाही। ही अजितदादा आपल्यातून निघून गेले ही गोष्टच पचवणं जवळपास अशक्य आहे। मात्र या विमानामध्ये 2 पायलट होते, सुमित कपूर आणि शांभवी पाठक। सुमित कपूर यांना तब्बल 16,000 तासांचा अनुभव होता तर शांभवी पाठक यांना 1,500 तासांचा अनुभव होता। त्यामुळे चर्चा अशी सुरू आहे, एवढ्या मोठ्या व्यक्तीसाठी 2 अनुभवी पायलट असायला हवे होते। काही माध्यमांशी मात्र उलट दावा केला की अपघाताच्या वेळेस विजिबिलिटी 3,500 मीटर होती तर धुक्याचा फारसा संबंध नव्हता। त्यामुळे पत्रक असे अनेक वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। मित्रांनो, अजितदादा आपल्यातून सोडून गेले। खरंच ही गोष्ट अनेकांना चटका लावणारी होती। खरंच हा अपघात होता की काहीतरी नैसर्गिक मृत्यू? तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये लिहा। अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय